डेली लॉग मध्ये तुमचा वेलकम. आज आपल्यासोबत आपले पोरं मी आलो नव्हतो कॉलेजला, यांच्या सोबत आलो मी भेटायला. संदेश आला नाही कॉलेजला, संदेशला भेटायला आलो तर हे बघा या गद्दारने बघा इथं लागलं बघा गाईस. बघू हे बघा इथं लागलं गाईस. अरे बघा इथं लागलं, हे गोळा खायला लागलाय थंडी काय बोलू. तर जातो घरी बघा. गाडी कुठचं कशी काय करू काय बोलत आहे. एचडी कॉलेज सुटला नाही की यांची गर्दी काय बोलत होता याला. हे बघा गाईस टोपली विकली याला शॉर्ट द्या मग. तर जाऊ दे वत्सला गाईस, आपण जाऊ आता स्कूटर न घरी. याला इथं श्रीरामपाशी सोडू मग जाऊ फिर. याला सोडायचं होतं पण बिचारा संदेश आपल्या बरोबर याला सोडता नाही आलं, तर मग चला जाऊ. आता डायरेक्ट कॉलेजवर नंतर मी आता डायरेक्ट ब्लॉग चालू करतोय, कारण मी आलो डायरेक्ट झोपलो होतो, जरा बरं नव्हतं वाटत. तर राकेश सोबत कचरा टाकायला चाललोय. आलो मी कॉलेजवरून डायरेक्ट झोपलो. कुठे बनाया भाई गल्ली काढते ना अभी जल्दी सोय करतो. तर काय घेऊन डायरेक्ट झोपलो मी. जरा आजारी होतो. 5-6 मिनिटाचा पण नसेल नाही. तर नाका आपला नाक्यावर चाललो कचरा टाकायला. खाना का काय आहे की घेऊन आलो आताच भाई, तुला फोन आला म्हणून आलो. ये रोज ये मेरे को फोन करता है, मैंने इसको फोन किया. इधर है बैलेंस नहीं, इसके लिए फोन नहीं. मेरे से पहला कैसे खत्म होता है रे तेरा. क्या भरा था मैंने. अरे मेरा 15 दिन में नहीं हुआ तभी तेरा भरा था रिचार्ज. बाबा की परी. असं कसं संपलं बे. 15 दिवस बी नाही झाले माझ्यावरून तेव्हा संपलेला. उधर 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 डालते उधर उधर जगह. हाँ भाई उधर डालेंगे गाइस. अच्छा पब्लिक भेटत राहते गाइस, फॅन फॉलोइंग. हा भाई लय चिडवायला लागलेत पोरं. काय विषय नाही, चिडवून घ्या सगळे चिडवून घ्या. जेव्हा आपण मारेन ना तेव्हा ऐकणार नाही, एवढं लक्षात ठेवा गाइस. तर बघा हे आपला ब्रिज नाक्यावरचा इथं आपण कचरा टाकतो गाईस. बघा इथं कचरा टाकतो आपला गाईस. तुम्ही असं नका टाकतो, हे कचरा कोंडीत टाका. माझ्याकडनं एक्सपिरियन्स घेऊ नका गाईस. आम्हाला जरा कचरा टाकतो आणि ब्लॉग चालू कर. मैंने अभी स्कूटर बना के लाया था, 2000 खर्चा किया है, 2500 का. अभी वो और 80 रुपये का खर्च है. बाद में बैटरी का खर्च है. बैटरी भी डालने का है मेरे को. बैटरी बाद में डालेंगे, तब तक ठीक से काम चलेंगे, स्टार्टर से नहीं. ठंडी का सीजन चालू है इसलिए मैं बैटरी नहीं डालता, क्योंकि जल्दी बैटरी खत्म होते है. विंटर सीजन मध्ये लवकर खराब होते बैटरी. उतरता है विंटर में. हाँ गाइस, मगर मेरी गाडी में इतना पावर आहे ना, माझ्या गाडीमध्ये एवढी ताकद आहे, तिची पूर्ण बॅटरी गेली आहे तरी ते ना किक वरती चालू होते. 2 किक मारली तरी चालू होते ते. बाकीच्यांची स्कूटर आहे ना किक मारता मारता चालू होत नाही थंडीत. माझी गाडी चालू होते. म्हणजे स्कूटर आहे ती जुनी आहे जाम. नशीब तुम्ही आधी बघितले नाही, तेव्हा मी ब्लॉग चालू नव्हता केला. नाहीतर तुम्ही बोलला असता भाई माझ्या गाडी स्कूटी समोर ना झेड एक्सटेनर फेले असला आवाज याचा गाडीमध्ये. आणि इथून सेक्टर 3 ला जायला ना अर्धा ते पाऊण तास लागायचा आम्हाला. बता रे राका पब्लिक. तिथं आलं नाक्यावर चालायला. तिथं आपलं हे माइंड स्पेस आहे. चालायला आलो, पब्लिक पण येते चालायला. जाम पब्लिक असते चालायला गेल्याला. काय विषय नाही पब्लिकचा. एक 2 तरी किती. तर आता इथलीच जरा फालतूगिरी बघा गाईस, कारण ब्लॉक मध्ये आज मजा नाही येणार. कारण जरा विषय होता आपला. आता आम्ही इथं बसतो गाईस. इथं आम्ही रोज बसतो. हा बस स्टॉप आहे आमचा. इथं ऍरो नाका तिकडे आहे. तर मध्ये आहे जरा ही कंपनी आहे. इकडे माइंड स्पेस आहे जस्ट बाजूला. तिकडे माइंड स्पेसचा गेट आहे. इथून आतमध्ये हे पब्लिक तिकडेच जाते आणि आम्ही इथं बसतो बस स्टॉप वरती. तर बस सगळे लिहून घ्या गाईस. बसचं चालन काय, ठाणे ते ऐरोली, ठाणे ते वाशी, MBP मापे, सगळे डिटेल घ्या, सगळे डिटेल. हे बसचे क्रमांक असतात आणि कुठल्या मार्गाने कुठे जाते आणि कुठं कुठं थांबते.
मला बी आधी माहित नव्हतं, तेव्हा मी एक दिवस असं उभं राहिलो आणि हे वाचलं, तेव्हा मला माहित पडलं हे असं असं असतं. म्हणून तुम्ही बी असं माहिती कुठेतरी थांबून घेत जावा. हे असे पब्लिक येत राहते. तर मग आता घरी जाता आता बघू काय होतं. काय विषय नाके बाई कशी फोन नाही. मी माझा पण नेट संपलाय, तरी बघू इथं चालतो का नाही. तर मग चला बघत राहा अजून जरा 2 मिनिटाचा ब्लॉग. आता परत आलो एरियामध्ये चालत चालत. कचऱ्याचा डब्बा घेतला तिथं साईडला ठेवलेला मी ब्रिज खाली. तिथं आलो आता घरी जायचं ना रे. तो अभी घर पे आएंगे, मैं डायरेक्ट घर पे डायरेक्ट लुढ़क जाऊंगा. घर वाले जल्दी सो रहे थे 9:30 बजे. मैं हंगने को जाने का नाटक किया आपने और टाइम आया. दिया अभी ऑनलाइन रहने का। भाई खोलने क्या है, मगर मेरे को बोला नहीं लेके, रिचार्ज खत्म हो गया. पर भी मैं घर पे आऊंगा. घर पे क्या बोलले थे, घरी काय बोललेले 9:30 वाजता झोपायचो. सगळं हांतरून बिंतरून टाकलं 10 वाजेपर्यंत. आज झोपायला घेतलेलं. ते काय केलं, बाथरूमला जायचं नाटक केलं, बाहेर आलो. आणि घरच्यांना माहितीये रात्रीचा वेळ झाली का तर टाकायला जायचं. मग मी 10:30 वाजता बाहेर आलो आणि घरीच गेलो नाही. 4 फोन आलेत घरच्यांचे आता. तर घरच्या ओरडा खाणार आणि डायरेक्ट झोपणार. तर जरा ब्लॉग लेट येत जाईल गाईस. मला टाइम बिम भेटत नाही, एक तर आजारी आहे. आणि उद्या स्पोर्ट डे आपला. तर स्पोर्ट डेचा पण ब्लॉग येईल आपल्याला युट्यूब वरती. तर बघा स्पोर्ट डेचा पण ब्लॉग. मिसला परमिशन घ्यायला लागेल, नाहीतर मिस घ्यायची अचानक मध्ये भयानक मध्ये आणि घ्यायची फोन. आणि आमचा स्पोर्ट डे कसा आम्हाला ग्राउंड मध्ये ना, आम्हाला कॉलेजमध्येच खेळायचंय. कॉलेजच्या आतमध्ये. एचडीयू माहिती कसं आहे, वेगळं आहे. म्हणून आपल्याला आतमध्येच खेळायचंय. ए गुड, इथे को गुड. ए रुके दूध देने का. गाइस अभी गाय का दूध लेंगे इधर जास्त. अरे भाई 25 मिली आज. तो काय बघू शकता आम्ही गावाला चाललोय आता. शंकराची महादेवाचे पाया पडून आलो. चले भाई. हाँ भाई चलो. हाँ भाई हमको छोड़ के जा रहा. हाँ भाई प्यार से आराम किया आराम. तो गाइस अभी दूध लेंगे. 10 का दूध दे दो अंकल. अंकल 10 का दूध और बॉर्मिटा दे दो 10 का. भाई कचरा देखो इधर डालो, इधर ऐसा नीचे मत डालो भाई. बहुत मेहनत लगता है उठाने के लिए. समझ करो मेरी जान. वो पैसे देते 10 का दूध. बॉर्मिटा देगा ना. नहीं ना तो गाइस बॉर्मिटा नहीं, क्या बोल. अभी वो चालू है उनको पता. चालू बकरी का पूरे रात ये देख के आता है अभी. तो दूध ले भाई. बॉर्मिटा है क्या, दो ना. दो बॉर्मिटा दे अंकल. 2 बॉर्मिटा दे दो ना भाई. 40 रुपए. अभी ये रिक्शा के लिए जाएगा कल. अभी 10 रुपए छुट्टा लेना पड़ता है. सुबह सुबह रिक्शा वालों के पास छुट्टा नहीं रहता. तो 10 रुपए अभी लिया. अभी 10 रुपए रिटर्न आएगा. ऊपर से फट गया भाई. अभी बॉर्मिटा गिरेगा. अभी ये 10 रुपए आएगा रिक्शा के लिए. सुबह सुबह छुट्टा नहीं रहता. अभी देखते. कल तो अपना स्पोर्ट डे, तो कल जरा लेट जाएंगे. लेट जाएंगे. चलो तो पकड़ रहे आके, ये पकड़ के दूध दे दो. बॉर्मिटा ठीक से पकड़ा, ऊपर से फटा है. हाँ भाई चलो घर पे जाएंगे आज. ताव ताव मारेंगे. अभी बॉर्मिटा दूध पियेंगे. बच्चे अपन बच्चे मन के सच्चे. मगर हम बच्चे नहीं, बच्चे बड़े हो गए. बच्चे 11वीं में जाते कॉलेज में. कॉलेज सीखने का छोड़ के मस्ती मस्ती करते ब्लॉक काट. देखो ये बच्चे अपना एरिया में. बच्चे बच्चे बहुत शहाणे हो रहे हमारे नहीं, मतलब एरिया मधले. तर गाईस आजचा ब्लॉग बघायला धन्यवाद. आजच्या ब्लॉग मध्ये काही स्पेशल नव्हतं. लास्ट मध्येच आपण जरा मोठा ब्लॉग काढला. बघा गाईस मागणं पोरं बघा कशा हाय करतायत, उडी बिडी मारतायत. आमच्या इकडचं चप्पल चोर कुत्रा. चप्पल चोरी झाली की पैसे चिनपडली. मेरे चप्पल इसने चोरी किया था माझे. मेरा आहे रे, मेरा बघा हे राईट वाला क्रॉप आहे ना आम्हाला, ती चोरी केलेली. भावाची तर क्रॉपच हारवून टाकली. एक घावली इथंच घावलेली बघा. इथंच घावलेली एक. आणि एक काय माहित कुठे गेली. एक ह्याची आणि एक ह्याची पत्रात घावली आणि एक गटरात घावली.
अरे बाबा उसके अंदर का गिरेगा ना बाबा ऊपर से ले इधर अरे बस पाडलं जाऊ दे जा घरी तर बस चला जाऊ घरी आता ते पायान ढकलं लागते तर लवकर बंद कर चला काहीच